तर श्री स्वामी समर्थ, आज तुमच्याबरोबर आमचा फेवरेट जो बीटाचा हलवा आहे त्याची रेसिपी शेअर करते। बीटाचा हलवा इथे बीट घेतलेली आहे मी आणि त्याला मी घेणार आहे सोलून, त्यानंतर खिसून। चला, इथे मी 1 किलो बीट घेतलेले आहे, त्यांना स्वच्छ धुवून घेतल्यात आणि सालं वगैरे काढून त्यांना असं बारीक किसणीवर किसून घेतलेले आहेत। पूर्ण बीट किसले आणि त्यांना अशा प्रकारे मोकळं करून घेतले। त्यानंतर गॅसवर मी ह्यांना शिजायला ठेवणार आहे। बारीक गॅसवर अगदी शिजायचे, आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे। इथे छान असं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि शिजताना ना मी थोडं पाणी घालते, इथे अर्धा पेला पाणी घातले। तर अशा प्रकारे वाफेवर आपल्याला साधारण 10 मिनिटं हे शिजवून घेऊया पहिले। तर बारीक गॅस होता आणि वाफेवर पाणी घातलं ना तर वाफ चांगली तयार होते आणि टोपाला लागत सुद्धा नाही, त्यामुळे थोडं पाणी घालायचं। आता पूर्ण मिक्स करून घेते आणि पुन्हा त्याच्यावर झाकण देऊन साधारण शिजेपर्यंत आपल्याला वाफ काढायची आहे। आता तुम्ही बघू शकता बीट छान शिजलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे एकदम। आता ह्यामध्ये आपण साखर घालूया। साखर ना आपल्या गोडीप्रमाणे घालू शकता, काही लोक गोड खातात, काही कमी गोड खातात, गुळ सुद्धा घालू शकता। साखर इथे 1 वाटी मी घातलेली आहे आणि पुन्हा झाकण देऊन बारीक गॅसवर शिजायला ठेवूया। इथे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे, साखरेचा सुद्धा पाणी झालेलं आहे। आणि आता आपण पूर्ण जे आहे मिश्रण ते मिक्स करायचं आणि मी दुसऱ्या साईडला दुसऱ्या गॅसवर त्याला शिजायला ठेवते। बारीकच आहे गॅस। इथे मी लंगडी घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातले आणि इथे मी मावा घालणार आहे। आता 1 किलो बीटाला मी इथे 200 ग्राम अंदाजे मावा घातलेला आहे। हा मावा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुपामध्ये। आता आपला मावा छान फुललेला आहे तुपामध्ये। त्यानंतर आपण आपलं बीटाचं मिश्रण आहे ते सुद्धा चेक करायचं, लागू द्यायचं नाही अजिबात। आणि अशा प्रकारे आता हे मावा आहे तो आपण बीटाच्या मिश्रणामध्ये घालायचं आणि आपला बीटाचा हलवा ह्या माव्यामुळे अगदी टेस्टी होतो। तर अशा प्रकारे गाजरच्या हलव्यामध्ये सुद्धा मावा तुपावर थोडा परतून घालून बघा कशी टेस्ट वाटते ते। तर मिक्स करायचं आणि आपला बीटाचा हलवा इथे तयार आहे। छान मिक्स करून झाल्यावर एक्स्ट्राचं पाणी असेल ते तुम्ही बारीक गॅसवर आटवून घ्या आणि बारीक गॅसवर वाफेवर बनवलेला जो हलवा आहे ना त्याची टेस्ट औरच असते। तर बनवून बघा। आता मी ड्रायफ्रूट वरनं घालून घेते, काजू घातलेले आहेत आणि इथे हलवा डन आहे। 1 नंबर भारी होतो, आमचा सगळ्यात फेवरेट हलवा आहे हा। तर अशा प्रकारे हा बीटाचा हलवा तयार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर जरूर बनवून बघा आणि कमेंट्स करून सांगा कसा झालेला। चला आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय, हात बघा कसे झाले, बाय।